बातमी आहे. नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या 2 घटना उघडकीस आलेल्या आहेत. डिजिटल अरेस्टच्या घटनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची लूट करण्यात आली आहे. 72 लाख आणि 6 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सरन्यायाधीशांच्या कोर्टामध्ये ऑनलाईन हजर राहण्याच्या नावे ही फसवणूक केली गेली. अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्याचं भासवून 6 कोटींना गंडा घालण्यात आला. दोन्ही प्रकरणी सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मनी लॉन्ड्रिंग संदर्भात व्यवहार झालेले आहेत असं सांगितलं आणि ते व्यवहार आम्हाला व्हेरीफाय करायचे. ते व्हेरीफाय व्यवहार करण्यासाठी तुम्ही 6 कोटी रुपये आमच्या अकाउंटला ट्रान्सफर करा. ते पूर्ण अमाऊंट आम्ही व्हेरीफाय करू. व्हेरीफाय झाल्यानंतर ती अमाऊंट तुम्हाला रिटर्न करू असं सांगितलं त्यांना आणि त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आलेलं आहे. हेच सांगितलं, असंच सांगण्यात आलं. त्यांनाही CJI सुप्रीम कोर्ट यांच्या कोर्टामध्ये हजर करत आहोत आणि त्याच्यानंतर हा डिजिटल अरेस्टचा त्यांना 6 कोटीची फसवणूक करण्यात आलेली आहे.